जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे। महसूल विभागाने आज सोमवारी पाहणी केली असता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे देखील केलेत। ढगफुटी सदृश पावसाने मंगरुळ व जापवाडी येथील अतुल शिंदे यांच्या शेतातील धना पीक वाहून गेले। कैलास कराडे यांच्या शेतातील फ्लॉवरचे पिकात पाणी शिरून खराब झाले। संतोष कराडे यांचे शेतातील सोयाबीनचे पीक व शेत जमीन वाहून गेली आहे। सीताराम लामखडे यांचे मका व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले। स्वाती बळगट यांची दुधी भोपळा व मका पिकात पाणी शिरून संपूर्ण पीक खराब झाले आहे। दत्ता झावरे व प्रवीण बळगट यांचे फ्लॉवरचे पीक व शेत जमीन वाहून गेली आहे। महादू खराडे यांचे सोयाबीन पाणी शिरून खराब झाले असून सखाराम लामखडे यांचे शेत जमीन व शेताचा बांध वाहून गेला आहे। संजय खिलारी, कुंडलिक नडे, राजाराम नलावडे, संभाजी गोरे यांच्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने प्रत्येकी 100 ते 200 कांदा गोणी यांचे नुकसान झाले आहे। निलेश कसाळ यांच्या राहत्या घरात पाणी शिरले असून त्यामध्ये त्यांच्या घरातील साहित्य भिजले आहे। काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, अशी माहिती गावचे तलाठी वैभव गाडवे यांनी दिली। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी।